सिंहगड दंत महाविद्यालयात ठिणगी नाही, ज्वालामुखी. आमरण उपोषणाचा चौथा दिवस, प्रशासन अजूनही बधीर. सिंहगड दंत महाविद्यालय व रुग्णालय वडगाव बुद्रुक येथे आज आमरण उपोषणाचा चौथा दिवस उजडला आहे. पण व्यवस्थापनाच्या दारावर आजही शांततेची नाही तर निर्दय उदासीनेची कुलूपबंद स्थिती दिसत आहे. 47 महिने पगार नाही हा क्रूरपणा आहे, निष्काळजीपणा नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 47 महिन्यांची वेतन थकबाकी आणि काही कर्मचाऱ्यांची विनाकारण वेतन कपात आणि पगाराअभावी निर्माण झालेला मानसिक व आर्थिक स्फोट, यामुळे परिस्थिती अक्षरशः स्फोटक टप्प्यावर पोहोचलेली आहे. वारंवार पत्रव्यवहार, आंदोलन, विनंत्या करूनही सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल कडून एकही ठोस निर्णय नाही आणि एकही लेखी आश्वासन नाही. ही बाब धक्कादायक नाही तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दिनांक 25 सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू झाले. दिनांक 22 जानेवारी पासून साखळी उपोषण सुरू झाले आणि दिनांक 27 जानेवारी 2026 पासून सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू झाले. आज चौथा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप घटनास्थळी पाय ठेवलेला नाही. उपोषण दरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याच्या जीवितास हानी पोहोचल्यास त्याची संपूर्ण नैतिक व कायदेशीर जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर समीर पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष एम.एन. नवले यांची राहील असा स्पष्ट आणि ठाम गंभीर इशारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे. पगार नाही पण वेदना आहेत. घर चालवायचं कसं? मुलांचं शिक्षण, औषधोपचार, कर्ज, सन्मान सगळंच पणाला लागलेलं असताना संस्था मात्र मुकाट्याने तमाशा पाहत आहेत. प्रश्न आता प्रशासनाला नाही, समाजालाही पडलेला आहे. 47 महिने पगार न देणं कायदेशीर आहे का? उपोषणकर्त्यांचं आरोग्य ढासळलं तर जबाबदारी कोण घेणार? शिक्षण संस्था माणुसकी विसरू शकतात का? ही केवळ बातमी नाही, ही सिस्टीम विरुद्ध उभी ठाकलेली जिवंत माणसांची आर्त हाक आहे आणि दुर्लक्ष म्हणजे गुन्हा ठरेल. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.